माझ्या मैत्रिणींनो, आज बऱ्याच दिवसानंतर रेसिपीचा व्हिडिओ करायचा विचार केला. त्याला कारण हे तसंच होतं. बघा ना, बाहेर कसा रिमझिम पाऊस पडतोय, मातीचा सुगंध दरवळतोय आणि अशा वातावरणात गरमागरम चमचमीत काहीतरी खायला मन नक्कीच करतं. आणि असं जर चमचमीत मिळालं तर आपलं मन आनंदून जातं. आणि अशा या पावसाच्या वातावरणामध्ये आज एक चमचमीत पदार्थ करण्याचा बेत केला. त्याचीच रेसिपी घेऊन आज तुमच्यासमोर येत आहे. तर महाराष्ट्राचा एक अगदी पारंपरिक आणि जिव्हाळ्याचा असा पदार्थ तो म्हणजे शेंगोळे. तर ही रेसिपी आपल्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या बनवली जाते. आईच्या हातची चव, आजीच्या आठवणी आणि घरच्या मायेचा स्पर्श या रेसिपीमध्ये सामावलेला असतो. तर सर्वप्रथम एका कढईमध्ये 2 चमचे तेल तापवायला ठेवलेलं आहे. अगदी कमी तेलामध्ये पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते आणि चविष्टही लागते. अगदी सोप्या पद्धतीने झटपट पटकन होणारी रेसिपी आहे. आता या गरम झालेल्या तेलामध्ये काही लसूण ठेचून टाकलेला आहे. तर ठेचून टाकण्याचं कारण हे तसंच आहे, कारण तो चविष्ट लागतो किंवा खमंगपणा त्या कोणत्याही रेसिपीला येतो. त्यामुळे लसूण नेहमी तेलामध्ये ठेचूनच टाकायचा, त्याचे तुकडे करून टाकण्याऐवजी. पाहता या तेलामध्ये लसूण परतत आहे. आता इथे 1 चमचा जिरे मी टाकलेले आहेत. तर आता आपण थोडीशी हळदी टाकूया आणि मीठ आपल्याला नंतर शेवटी टाकायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गरजेपुरतं पाणी टाकायचं आहे. तर सर्वप्रथम ही प्रोसेस केलेली आहे. तर इथे साधारणपणे 2 तांबे पाणी मी टाकलेलं आहे. आता कमी गॅस करून आपल्याला हे पाणी उकळू द्यायचं आहे आणि शेंगोळे बनवण्याची तयारी आपल्याला दुसरीकडे करायची आहे. अगोदरच इथे फोडणीमध्ये सर्व साहित्य टाकून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपण साईडला पीठ मळून घेऊ किंवा शेंगोळ्याची तयारी करून घेऊया. तुम्हालाही हा पदार्थ नक्की आवडेल. आता इथे कढईमध्ये इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. जास्तही मीठ टाकायचं नाही, चवीपुरतंच टाकायचं आहे आणि कमी गॅस करून आपल्याला हे पाणी आता उकळू द्यायचं आहे. आता हे उकळेपर्यंत आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण घ्यायचा आहे. थोड्याशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत चवीपुरत्या. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त तिखटही म्हणजे मिरच्या जास्तही घेऊ शकता. आणि कोथिंबीर इथे आता मी काड्यांसकट कोथिंबीर घेतलेली आहे, त्याचे दांडे सुद्धा घेतलेले आहेत, त्यामुळे त्याला खमंगपणा येतो. आणि थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि हे सर्व आता आपल्याला मिक्सरला ओबडधोबडच करायचं आहे. जास्त बारीकही कुटायचं नाही, मिक्सरला ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे. आता इथे एका परातीमध्ये आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच वाटीनं घ्यायचं, मोजून घ्यायचं आहे. आता 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि त्याच वाटीनं आपल्याला अर्धी वाटी डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ घ्यायचं आहे. आता हे नाही पीठ आपण समप्रमाणात घ्यायचे आहेत. तर इथे आता डाळीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी. तर काही जण काय करतात, हे सर्व पीठ एकत्र मिक्स करून गिरणीतून दळून आणून ठेवतात. पण आपण आयत्या वेळी जर आपल्याला करायचं असेल तर आपण या पद्धतीनं सुद्धा करू शकतो. आता आपण जो ठेचून घेतलेला ठेचा होता, जो मिक्सरमध्ये कुटून घेतला होता ओबडधोबड, तो आपल्या गरजेपुरता जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला थोडासा ओवा हातावरच थोडासा चोळून टाकायचा आहे. ओव्याने सुद्धा काय होतं, त्या पदार्थाला, कोणताही पदार्थ करताना त्याला खमंगपणा येतो. तर ओवा टाकलेला आहे. आता आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. जास्त ही नको की खारट होतील, जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद पावडर टाकायची आहे. आता हे सर्व पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. सुरुवातीला जर जास्त पाणी टाकलं तर ते काय होतं, पातळ होतं. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून त्याचा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे.
एकदम झटकन पटकन होणारी आणि स्वादिष्ट चविष्ट लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी पारंपरिक रेसिपी आहे. पाहता याचा मी इथे घट्टसर असा गोळा करून घेत आहे. थोडं थोडंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही आणि चांगला घट्ट असा गोळा करायचा. आता गोळा तयार करून झालेला आहे. आता तो आपण इथं 10 मिनिट साईडला ठेवून देऊया किंवा 5 मिनिट ठेवला तरी चालतो. जास्त वेळ ठेवण्याची याला काही गरज नसते. आता हा गोळा आपण बाजूला करून ठेवूया. तुम्ही जर पावसाळ्यात हा एकदा पदार्थ खाल्ला तर पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवावासा वाटेल. तर असा हा पौष्टिक स्वादिष्ट असा हा पदार्थ आहे. आता 5-7 मिनिटानंतर आता याचे आपल्याला अशा पद्धतीने शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. त्याला एक आकार द्यायचा आहे. आपला मराठीमध्ये जो 4 असतो तसा आकार दिला तरी चालतो किंवा सरळ ठेवले तरीही ते चालतात. तुम्हाला पाहिजे तसे असे छोट्या छोट्या आकारामध्ये ते तुम्ही तयार करून घ्यायचे आहेत. पाहता इथे सर्व शेंगोळे मी बनवून घेत आहे. तोपर्यंत कढईमध्ये पाणी गरम होत आहे. पहा, तर या पद्धतीनं माझी आजी नेहमी असे शेंगोळे बनवायचे. म्हणजे हा पदार्थ करताना नेहमी तिची आठवण आपल्याला किंवा आपल्या आईची आजीची आठवण नक्कीच येते. तर अशा पारंपरिक रेसिपी आपल्या मुलांनाही नक्कीच आवडतात. तर आता हे शेंगोळे सगळे बनवून घ्यायचे आहेत आणि पाहता इथे पाण्याला उकळी फुटलेली आहे किंवा उकळी आलेली आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला आपण जे तयार केलेले शेंगोळे आहेत ते एक एक करून आपल्याला याच्यामध्ये सोडायचे आहेत. आपल्याला जर वाटलं की पाणी कमी पडलंय तर आपण साईडला थोडंसं गरम पाणी करूनही टाकू शकतो. पण ह्या पदार्थाला जेवढं पाणी जास्त असेल त्या पाण्यामुळे त्याला स्वादिष्टपणा येतो, कारण जे पीठ आहे ते पाण्यामध्ये शिजलं जातं आणि त्याला खमंगपणा येतो. तर आता हे सर्व शेंगोळे इथे टाकून घेतलेले आहेत. एकदम सोपी आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे. आता बाहेर पाऊस पडत होता त्यामुळे कोथिंबीर माझ्याकडे जास्त नव्हती, पण आपण जर आणखी थोडीशी जास्त कोथिंबीर टाकली तर त्याला आणखी थोडासा खमंगपणा जास्त येतो. तरी हे आहे त्या साहित्यामध्ये जर केले तर अतिशय छान आणि अप्रतिम असे होतात. आता शेंगोळे टाकलेले आहेत. मला थोडंसं वाटलं की पाणी कमी पडलेलं आहे, त्यामुळे मी आता तांब्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी गरम करूनच ते त्याला टाकायचं आहे. आता आणखी थोडे शेंगोळे टाकायचे राहिलेले आहेत. ते टाकल्यानंतर आपल्याला आणखी पाण्याचा अंदाज येतो. तर अशा पद्धतीनं ही शेंगोळे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. पहा, तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचे शेंगोळे अतिशय छान होतील. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली किंवा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर बाजूचं बेल आयकॉन नक्की दाबा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे अशाच आणखी पारंपरिक गावाकडच्या मनापासून बनवलेल्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा आम्हाला मिळते. किंवा काही किचन टिप्स असतील त्याही तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पाहता छान पद्धतीने आपले शेंगोळे तयार झालेले आहेत. तर कमी गॅसवरच झाकण जरी ठेवलं तरी ते पूर्ण ठेवायचं नाही, कारण जर आपण पूर्ण झाकण ठेवलं तर ते काय होतं, पटकन ओतू जातात. त्यामुळे ते झाकण आपण ठेवायचं नाही. आता सर्व शेंगोळे टाकून झालेले आहेत आणि गरम केलेलं पाणीही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि कमी गॅसवर अतिशय छान पद्धतीने आपल्याला हे साधारणपणे 15 ते 20 मिनिटामध्ये हे शिजतात. तर आता मी सुरुवातीला 2-3 मिनिटच पूर्ण झाकण ठेवलेलं आहे आणि नंतर ते काढून आपल्याला
थोडंसं साईडला म्हणजे अर्धवटच झाकण ठेवायचं आहे, नाहीतर मग काय होतं ते उतू जातं. तर पहा आता शेंगोळे छान असे शिजत आलेले आहेत, सगळ्या घरामध्ये त्याचा खमंग सुटलेला आहे. आता पहा तुम्ही अगदी थोड्याच मिनटामध्ये शिजल्यानंतर ते असे घट्टसर होतात. आता मी गॅस पण बंद केलेला आहे आणि या पद्धतीनं त्याला छान रसाही उतरलेला आहे. पहा ते पाणी जे होतं ते पीठ त्याच्यामध्ये शिजल्यामुळे त्याला आणखी खमंगपणा येतो आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.